चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड यामधील सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम याला स्टार्ट केलं होतं. पायथागोरस थेरममध्ये आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स पाहिलं होतं, पायथागोरियन ट्रिपलेट पाहिलं होतं. त्यानंतर अजून पुढं आपण पाहिलं होतं पायथागोरस थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आणि जॉमेट्रिक मीन थेरम. आता आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 2.1. बघू आपण प्रॅक्टिस सेट 2.1. बघा प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. इथं काही ट्रिपलेट्स दिलेले आहेत आणि त्यामधील आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग पायथागोरियन ट्रिपलेट. मी यातले 2-3 सॉल्व करून दाखवतो तुम्हाला, बाकीचे तुम्ही सॉल्व करायचे आहेत. मग फर्स्ट सॉल्व करून बघू आपण. 3, 4, 3, 5, 4 अशी ही ट्रिपलेट दिलेली आहे. ही 3, 5, 4 हे नंबर मी लिहिले. आता आपल्याला काय करायचं आहे, यामधला ग्रेटर नंबर कोणता आहे 5, त्याचा स्क्वेअर 5चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर काय 25. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. त्यानंतर आपण काय करणार आहोत, रिमेनिंग 2 नंबर जे राहिलेले आहेत ग्रेटर नंबरचा स्क्वेअर करून घ्यायचा, त्याला इक्वेशन 1 म्हणलं. आता स्मॉलर जे 2 नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करून बघायची आपल्याला. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजे ते काय येणार, 3 स्क्वेअर म्हणजे 9 प्लस 16 इक्वल टू 25. इक्वेशन नंबर सेकंड. जर बघितलं आता यात ग्रेटर नंबरचा स्क्वेअर हा 2 स्मॉलर नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन आहे. आणि जर असं असेल तर ही जी ट्रिपलेट दिलेली आहे फ्रॉम 1 and 2 यावरून काय सांगू शकतो, 5 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर हे सॅटिस्फाय होतं आहे. देअरफॉर 3, 5, 4 इज ए पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आणि हे जर इक्वल आलं नसतं, 5 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर आलं नसतं, तर आपण सांगितलं असतं दिलेली जी ट्रिपलेट आहे ती पायथागोरियन ट्रिपलेट नाही. आता सेकंड बघू. सेकंड बघा काय आहे, 4, 9, 12. 4, 9, 12. चला तर यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे 12. 12चा स्क्वेअर काय 144. याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणतो. रिमेनिंग 2 नंबर कोणते 4 आणि 9 त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन. 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. 4 स्क्वेअर किती येणार 16 प्लस 9 स्क्वेअर 81. काय येणार 16 प्लस 81 97. इक्वेशन नंबर सेकंड. आता जर हे दोन्ही बघितले तर हे इक्वल येत नाही, म्हणून काय 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. हे दोन्ही इक्वल नाहीत. देअरफॉर 4, 9, 12 ही जी ट्रिपलेट आहे इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट आहे का ही, नाही. पायथागोरियन ट्रिपलेट इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट. थर्ड बघू आपण. थर्ड दिलेली आहे 5, 12 आणि 13. थर्ड 5, 12 आणि 13. यामध्ये पण सेम काय ग्रेटर नंबरचा स्क्वेअर 13चा स्क्वेअर इक्वल टू काय 169. आणि रिमेनिंग दोन्ही नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 5 स्क्वेअर काय येतो 25 प्लस 144. 12चा स्क्वेअर 144 इक्वल टू काय येणार बरं 169. याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. हा फर्स्ट आणि हे सेकंड. यावरून काय फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड या दोघांवरून काय लिहू शकतो आपण 13 स्क्वेअर इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. देअरफॉर काय जी ट्रिपलेट दिलेली आहे 5, 12 आणि 13 इज ए पायथागोरियन ट्रिपलेट. ही दिलेली ट्रिपलेट ही पायथागोरियन ट्रिपलेट आहे. या पद्धतीने आता तुम्ही बाकीचे 3 सॉल्व करणार आहात. म्हणजेच काय चौथं बघा काय दिलेलं आहे 24, 70 आणि 74. यामध्ये काय करणार तुम्ही, मोठ्या नंबरचा स्क्वेअर जर बाकीच्या दोन्ही नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन येत असेल तर आपण काय सांगणार, इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. मग यामध्ये जर या तिघांमध्ये बघितलं तर हे येऊन जाईल तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट इन ही
हे नाही मिळणार पायथागोरियन ट्रिपलेट आणि हे आहे पायथागोरियन ट्रिपलेट. ते तुम्ही ट्राय करणार आहात. काय करणार आहात, ग्रेटर नंबर स्क्वेअर आणि बाकीच्या 2 नंबरच्या स्क्वेअरचे ॲडिशन, स्मॉलर जे 2 नंबर मिळालेले आहेत त्या दोघांच्या स्क्वेअरचे ॲडिशन, ते जर इक्वल येत असेल तर आपण काय सांगणार, ही दिलेली जी ट्रिपलेट आहे ती पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आता आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊ. सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे बघा, एक ट्रँगल काढलेला MNP जो की राईट अँगल ट्रँगल आहे. त्यामध्ये अँगल MNP हा 90 डिग्री दिसत आहे आणि त्यावरून या 90 डिग्रीच्या वर्टेक्समधून N या वर्टेक्समधून आपण हायपोटेनियसवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, म्हणजे अल्टिट्यूड ड्रॉ केला आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करत असतो ना, अल्टिट्यूड ड्रॉ करत असतो ना हायपोटेनियसवर, तर जो अल्टिट्यूड असतो तो या 2 पार्टचा जॉमेट्रिक मीन असतो. म्हणजेच याचा स्क्वेअर केला NQ स्क्वेअर इक्वल टू MQ इंटू QP असतं. हे आपल्याला काय दिलेली इन्फॉर्मेशन बघा, सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. MQची लेंथ दिली 9 आणि QPची लेंथ दिलेली आहे 4. त्यावरून NQ फाइंड आउट करायची, ही NQची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. यासाठी आपल्याला जॉमेट्रिक मीन थेरमचा वापर करावा लागेल. बघा आता मी इथं सॉल्व करतो. हे बघा इथं डायग्राम काढली मी. MNP यामध्ये MNP हा 90 डिग्री आहे आणि NQ हा MPवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. त्यावरून सोल्युशनमध्ये आता MQची तर लेंथ दिली, गिवन पार्ट लिहून घेतलं मी. आता आपल्याला लिहायचं आहे काय, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन और प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आपण पाहिली. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीमध्ये आपण काय सांगत होतो, इन राईट अँगल ट्रँगल द परपेंडिक्युलर ड्रॉन टू अ हायपोटेनियस. हायपोटेनियसवर जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असतो तो हायपोटेनियसचे जे 2 पार्ट तयार करतो तो अल्टिट्यूड म्हणजे त्या 2 पार्टचा जॉमेट्रिक मीन असतो. म्हणजे NQ इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ MQ अँड QP. म्हणजेच काय, NQ स्क्वेअर इक्वल टू MQ इंटू QP. आणि यामध्ये आपल्याला MQ आणि QPची व्हॅल्यू दिलेली आहे. MQची व्हॅल्यू काय आहे 9 आणि QPची व्हॅल्यू 4. NQ स्क्वेअर इक्वल टू 9 इंटू 4. यावरून काय येणार, NQ स्क्वेअर इक्वल टू 36. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. यावरून काय येईन बरं, NQची व्हॅल्यू इन 6 युनिट. आता थर्ड क्वेश्चन पाहायचा आपल्याला. थर्ड क्वेश्चन पण सेम आहे बघा. थर्ड क्वेश्चन पण आपल्याला काय दिला आहे, हा राईट अँगल ट्रँगल आहे. इन फिगर अँगल QPR हा 90 डिग्री आहे आणि QPR हा 90 डिग्री दिला आहे आणि सेगमेंट PM ही जी PM सेगमेंट आहे ती परपेंडिक्युलर आहे सेगमेंट QRला. इथं जरी डायग्राममध्ये सांगितलं नसलं तरी आपण सांगणार आहोत, कारण की इथं आपल्याला गिवन दिलं आहे सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट QR. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे बघा, अँड QMR हे जे दिलेलं आहे आपल्याला हे एका स्ट्रेट लाईनवर आहे. QMR हे तिन्ही पॉईंट एका स्ट्रेट लाईनवर आहेत. PMची लेंथ दिली आहे 10, QRची लेंथ दिली आहे 8. त्यावरून QRची टोटल लेंथ फाइंड आउट करायची आहे, ते आपण बघू. बघा दिलेली इन्फॉर्मेशन मी लिहून घेतली. PQR यामध्ये QPR हा 90 डिग्री आहे आणि PM हा हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. आणि अजून आपल्याला PM ही 10 दिलेली आहे आणि QM 8. त्यावरून आपल्याला QR फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी परत बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन या थेरमवरून काय, जो अल्टिट्यूड ड्रॉ केला आहे हायपोटेनियसवर त्याचा स्क्वेअर PM स्क्वेअर इक्वल टू QM इंटू MR. मग आता इथं सांगा PMची व्हॅल्यू काय आहे 10चा स्क्वेअर इक्वल टू QMची व्हॅल्यू काय 8 इंटू MR. 10चा स्क्वेअर 100, हा 8 मल्टिप्लाय आहे या साईडला आल्यावर डिवाइड इक्वल टू MR. या दोघांना पण 4ने भाग जात आहे. 4ने भाग जर दिला तर काय येईन बरं, MR इक्वल टू 25/25 4 जा 100 आणि 2 4 जा 8 म्हणजे 25/2.
आता हे डेसिमलमध्ये काढतो. 25/2 म्हणजेच काय येणार 12.5. हे आली QRची MRची लेंथ. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे QR. MRची लेंथ आली पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे QR म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला QM प्लस MR इथं लिहून घेतो. देअरफॉर QR इक्वल टू QM प्लस MR. इथं रिझन देणार तुम्ही काय तर QM आणि R हे एका स्ट्रेट लाईनवर आहेत. यावरून मग मला सांगा QMची लेंथ किती आहे 8 प्लस MRची लेंथ आत्ताच फाइंड आउट केली 12.5. या दोघांची ॲडिशन केली तर काय येणार 20.5. देअरफॉर QR इक्वल टू 20.5. या पद्धतीने आपल्याला बघा इथं QPR हा 90 डिग्री होता आणि PM हा हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता. त्यामुळे आपण जॉमेट्रिक मीन हा थेरम यूज केला. जॉमेट्रिक मीन थेरम काय सांगत होता जो अल्टिट्यूड असतो हायपोटेनियसवर ड्रॉ केलेला तो या दोन पार्टचा जॉमेट्रिक मीन असतो. म्हणजेच PM² इक्वल टू QM इंटू MR. यानुसार यामध्ये व्हॅल्यू पुट केली. PMची व्हॅल्यू होती 10चा स्क्वेअर इक्वल टू 8 इंटू MR. 10चा स्क्वेअर 100. 8 मल्टिप्लाय होता त्या साईडला गेल्यावर डिवाइड. देअरफॉर 100/8 इक्वल टू MR. देअरफॉर MR इक्वल टू 12.5. MRची व्हॅल्यू आली 12.5 पण आपल्याला QRची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. म्हणजेच काय QM प्लस MR. QR इक्वल टू QM प्लस MR कारण की हे तिन्ही एका स्ट्रेट लाईनवर आहेत. इक्वल टू QMची लेंथ 8 MRची लेंथ 12.5. 8 प्लस 12.5 इक्वल टू 20.5. चला तर आपण फोर्थ एक्झाम्पल बघू. चला तर फोर्थ एक्झाम्पल काय आहे बघा. सी फिगर 2.19 ही जी फिगर आहे ती फिगर ऑब्झर्व करा. फाइंड RP अँड PS using the information given in triangle PSR. या PSR ट्रायंगलमध्ये काही इन्फॉर्मेशन दिली. काय दिली आपल्याला SRची लेंथ दिली 6. त्यावरून आपल्याला PR आणि PSची लेंथ फाइंड आउट करायची आहे. अँगल P हा आपल्याला 30 डिग्री दिसत आहे. अँगल S हा 90 डिग्री आहे. तर मला सांगा अँगल R काय असेल. हे 90 आणि हा 30 तर हा 60 डिग्री असेल कारण की हा 30 आहे हा 90 आहे. 90 प्लस 30 120 आणि रिमेनिंग अँगल किती असेल मग 60 कारण की ट्रायंगलच्या ऑल अँगलची ॲडिशन काय असते 180 डिग्री. म्हणजे अँगल R हा 60 डिग्री असेल. आपल्याला आता यूज करायचं आहे 30, 60, 90ची प्रॉपर्टी. 30, 60, 90ची प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला तर इफ द ॲक्यूट अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 30 डिग्री अँड 60 डिग्री then side opposite to 30 degree is half of the hypotenuse and side opposite to 60 degree is square root 3/2 the hypotenuse. मग यावरून आपण हायपोटेनियस आधी फाइंड आउट करून घेऊ नंतर मग PSची व्हॅल्यू ती फाइंड आउट करून घेऊ. यासाठी आता मी डायग्राम आधी डायग्राम काढून घेतली. डायग्राम काय आहे PSR. यामध्ये SRची लेंथ 6 आणि अँगल P हा 30 डिग्री आहे. यावरून मी आपोआप हा अँगल R 60 डिग्री लिहितो का तर हा अँगल S 90 डिग्री आहे. अँगल इथं लिहितो आधी मी PSR इक्वल टू 90 डिग्री. अँगल P हा जो आहे 30 डिग्री आहे तर आपोआप अँगल R जो काय येईल तो येईल 60 डिग्री. रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल. मग आता आपल्याला अजून काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे SRची लेंथ दिलेली आहे 6. यावरून आपल्याला फर्स्ट तर फाइंड आउट करायचा आहे RP. पण SR ही साईड अपोजिट टू 30 डिग्री आहे म्हणून मी इथं लिहितो देअरफॉर SR इक्वल टू 1/2 इंटू RP. हे कशावरून लिहिलं किंवा PR RP और PR हे कशावरून लिहिलं तर साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इथं लिहावं लागन आधी. ट्रायंगल PSR इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. त्यामुळे ती प्रॉपर्टी यूज केली आपण. SR इक्वल टू काय असते हाफ ऑफ द हायपोटेनियस. म्हणजे साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. पण SRची लेंथ माहिती आहे आपल्याला किती आहे 6 इक्वल टू 1/2 इंटू RP. आपल्याला RPची लेंथ फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे 2 हा डिवाइडचा त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय म्हणजे काय येणार 6 इंटू 2 इक्वल टू RP. देअरफॉर RP इक्वल टू 12.
आर पीची लेंथ आली 12. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पी एसची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी पी एस ही 60 डिग्रीची अपोजिट साईड आहे आणि आपल्याला माहिती आहे 30, 60, 90मध्ये 60 डिग्रीची अपोजिट साईड ही √3/2 टाइम्स हायपोटेनियस असते. म्हणून आपण इथं काय लिहिणार बरं, 9 पी एस इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस काय आर पी. इथं रिझन द्यावं लागेल आपल्याला काय, साईड अपोजिट टू 60 डिग्री. ही प्रॉपर्टी फक्त आपण 30, 60 आणि 90 डिग्री ट्रँगल असल्यामुळं वापरत आहोत, हे लक्षात घ्या. त्यामुळं पी एस इक्वल टू √3/2 इंटू आर पी. आर पीची लेंथ आली 12, ती इथं लिहून घेतो. पी एस इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस काय आहे 12. 2ने भाग जात आहे, 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12. म्हणजे पी एसची व्हॅल्यू काय येणार 6√3. देअरफॉर ॲन्सर काय लिहिता येईल आपल्याला आर पीची लेंथ काय आली 12 आणि पी एसची लेंथ काय आली 6√3 युनिट्स. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन. इथं बघा काय केलं आपण, 30, 60, 90 डिग्री ट्रँगल होता त्यामुळं आपण त्याआधी इन्फॉर्मेशन लिहून घेतली. 30, 60, 90 डिग्री कोणत्या आहेत ते. एस आरची लेंथ दिली होती 6. त्यानंतर मग एस आर ही 30 डिग्रीच्या अपोजिट साईड असल्यामुळं ती हाफ असते हायपोटेनियसच्या म्हणजे आर पीच्या. त्यावरून मग 6 इक्वल टू हाफ इंटू आर पी. तो 2 डिवाइड होता त्या साईडला गेल्यावर मल्टिप्लाय, त्यामुळे आर पीची व्हॅल्यू आली 12. आर पी म्हणजे हायपोटेनियसची लेंथ आली 12. यावरून आपण पी एसची लेंथ काढली. पी एस म्हणजे 60 डिग्रीच्या अपोजिट साईड. 60 डिग्रीच्या अपोजिट साईड ही √3/2 टाइम्स असते हायपोटेनियसच्या. त्यामुळं पी एस इक्वल टू √3/2 इंटू 12. 2 1 जा 2, 2 6 जा 12. त्यावरून पी एसची व्हॅल्यू आली 6√3. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघितला 5th क्वेश्चन, तर ही एक ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला पुस्तकात, ती आपण कंप्लीट करू. काय दिलेलं आहे, ए बी सी या ट्रँगलमध्ये या दोन साईड ए बी आणि बी सी या इक्वल दिलेल्या आहेत. हे गिवन आहे आपल्याला, इथं लिहून घेऊ. गिवन डायग्राममध्ये दिलेलं आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अँगल बी ए सी. यावरून अँगल बी ए सी हा काय असेल 45 डिग्री. कारण की जर ट्रँगलच्या दोन साईड इक्वल असतील तर तो आयसोसेलस ट्रँगल झाला. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट झाले आणि हे दोन्ही कॉन्ग्रुएंट झाले तर हा तर 90 डिग्री आहे. मग राहिलेल्या दोघांची ॲडिशन काय असेल 90 आणि दोन्ही पण कॉन्ग्रुएंट असल्यामुळं मग काय असेल 45. त्यामुळं हा अँगल काय झाला, अँगल बी ए सी काय झाला 45 डिग्री झाला. आता ए बी इक्वल टू बी सी आपल्याला माहिती आहे. हा आता ट्रँगल कोणता ट्रँगल झाला 45, 90 डिग्री हा ट्रँगल झाला. मग आता जर 45, 90 डिग्री ट्रँगल असेल तर त्याची प्रॉपर्टी काय सांगते, तर त्याच्या ज्या परपेंडिक्युलर साईड्स असतात म्हणजे ए बी आणि बी सी त्या तर कॉन्ग्रुएंट असतात, ते इक्वल असतात 1/√2 टाइम्स हायपोटेनियस. म्हणजे इथं काय येणार 1/√2 इंटू ए सी इक्वल टू इथं परत तेच 1/√2 इंटू √8. आता याला जर भाग दिला, आधी हे तर लिहून घेतलं मी 2√2 का, तर 8ला कसं लिहिता येईल 4 × 2 आणि 4चं स्क्वेअर रूट काय 2 आणि इथं परत 1/√2. ह्या तिन्ही ब्रॅकेटमध्ये या तिन्ही बॉक्समध्ये 1/√2 काय होईल 1/√2ला √2 कॅन्सल राहिलं काय 2. त्यामुळे आन्सर इज 2. देअरफॉर ए बी आणि बी सीची व्हॅल्यू काय आली 2. या पद्धतीने आपण ही आयडेंटिटी सॉल्व केली. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे 6th क्वेश्चन. 6th क्वेश्चनमध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला, फाइंड साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आता आपल्याला माहिती आहे की स्क्वेअरचे डायगोनल हे अँगल बायसेक्ट करतात. स्क्वेअरचे अँगल बायसेक्ट करतात. त्यामुळं स्क्वेअरचे ऑल अँगल तर 90 डिग्री असतात आणि जर डायगोनल ड्रॉ केला तर त्याचे दोन पार्ट 45 डिग्रीचे होतील. बघू आपण डायग्राम काढून. चला तर आपल्याला काय दिलं, मी डायग्राम काढली. ए बी सी डी हा स्क्वेअर आहे.
हियर क्वाड्रिलॅटरल ABCD इज स्क्वेअर आहे, म्हणजेच काय त्याच्या ऑल साईड तर इक्वल असतील. AB इक्वल टू BC इक्वल टू CD इक्वल टू AD, या ऑल साईड इक्वल आहेत. आणि त्याचा डायगोनल दिला आहे आपल्याला. डायगोनल BD ची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. आणि यावरून मला फाइंड आउट करायचं आहे त्याच्या ऑल साईड आणि त्याची पेरिमीटर फाइंड आउट करायची आहे. मग BD इक्वल टू 10 सेंटीमीटर दिलेला आहे. जर तुम्ही आता लक्षात बघा, आता BD हा डायगोनल आहे, स्क्वेअरचा डायगोनल आहे. तर आपल्याला माहिती आहे स्क्वेअरची प्रॉपर्टी, डायगोनल ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट अँगल्स ऑफ अ स्क्वेअर. अँगल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट करतो डायगोनल. म्हणून इथं मी काय लिहिणार आहे, डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अँगल्स ऑफ स्क्वेअर. देअरफॉर इथं काय येणार बरं, अँगल ABD इक्वल टू 45 डिग्री. आल्सो अँगल ADB हा पण काय असेल 45 डिग्री. हे दोन्ही पण 45 झाले. आता इथं आपल्याला हे लक्षात घ्या, हे दोन्ही पण एकाच ट्रँगलचे अँगल आहे. म्हणून काय, देअरफॉर ट्रँगल कोणता, BAD इज 45 90 डिग्री ट्रँगल. 45 डिग्री 90 डिग्री ट्रँगल. यामध्ये AB आणि AD ऑलरेडी सेम आहेत, कारण की त्या स्क्वेअरच्या साईड आहेत. आणि आता त्या इक्वल असतात. AB इक्वल टू AD इक्वल टू काय, 1/√2 टाइम्स हायपोटेनियस. हायपोटेनियस काय आहे, BD. हायपोटेनियस काय आहे, BD. हे कशावरून बरं, प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 90 डिग्री ट्रँगल. मग आता AB इक्वल टू AD इक्वल टू 1/√2 इंटू BD ची लेंथ काय आहे 10. मग आता यालाच कसं लिहिता येईल हे लक्षात घ्या. हेच म्हणजे कसं लिहिता येईल मला, 10लाच 2/√2 हे आहे, तसंच इंटू 5. 2 इंटू 5 काय येणार 10. आणि आता इथं लक्षात घ्या 2/√2. 2/√2 म्हणजे त्याची व्हॅल्यू असते √2. ते कसं, तर 2लाच लिहिता येईल आपल्याला √2 इंटू √2. √2चा स्क्वेअर म्हणजेच काय 2 डिवायडेड बाय √2 इंटू 5. हे काय होणार, √2ला √2 कॅन्सल, राहिलं √2 आणि हे 5 म्हणजेच काय येणार 5 √2 सेंटीमीटर. ही आली आपली साईडची लेंथ, स्क्वेअरची साईडची लेंथ. देअरफॉर साईड ऑफ स्क्वेअर इक्वल टू 5 √2 सेंटीमीटर. आता यावरून आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचे आहे. मग पेरिमीटर इक्वल टू पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा काय असतो, 4 इंटू साईड. यावरून काय लिहिता येईल बरं, 4 इंटू साईडची लेंथ काय आली 5 √2 इक्वल टू काय लिहिता येईल बरं मला 20 √2 सेंटीमीटर. हे आली पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. साईड ऑफ स्क्वेअर आली 5 √2 आणि पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आली 20 √2. लक्षात घ्या, डायगोनल जो आहे तो अँगल अपोजिट अँगल बायसेक्ट करतो स्क्वेअरचे. त्यामुळे हे जे अँगल्स आहेत ते बायसेक्ट झाले. त्यामुळं अँगल ABD आणि अँगल ADB हे 45 डिग्री आहेत. आणि यावरून मग अँगल BAD ट्रँगल BAD हा 45 90 डिग्री ट्रँगल झाला. त्यामध्ये आपण त्याची प्रॉपर्टी यूज केली. काय असते प्रॉपर्टी, परपेंडिक्युलर साईड ज्या ट्रँगल जर BAD हा जर 45 90 डिग्री असेल तर साईड ज्या परपेंडिक्युलर साईड्स आहेत त्या 1/√2 टाइम्स हायपोटेनियस असतात. यामध्ये हायपोटेनियसची लेंथ होती 10, त्यावरून मग
10/√2 म्हणजेच त्याची व्हॅल्यू आली 5√2 सेंटीमीटर. यावरून साईडची लेंथ आली 5√2 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू साईड म्हणजेच 4 इंटू 5√2 इक्वल टू 20√2 सेंटीमीटर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7वा क्वेश्चन. बघा 7व्या क्वेश्चनमध्ये काय लक्षात येतं आहे, इन फिगर अँगल DFE हा 90 डिग्री आहे. तसंच FG हा हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. FG परपेंडिक्युलर टू ED. इफ GD इज 8, FG इज 12, तर त्यावरून फाइंड आउट करायचं आहे EGची लेंथ फाइंड आउट करायची. तसंच FD याची लेंथ फाइंड आउट करायची आपल्याला आणि EF याची लेंथ फाइंड आउट करायची आहे. एकदम सोपा आहे हा. यामध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हा प्रॉब्लेम एकदम इझी आहे. बघू आपण नेमकं काय करायचं या प्रॉब्लेममध्ये. दिलेली डायग्राम मी ड्रॉ करून घेतली. DFE हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामध्ये DFE हा 90 डिग्री आहे. सेगमेंट FG परपेंडिक्युलर टू ED दिलं आहे. GDची लेंथ दिली आहे 8, FG दिला आहे 12. त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे EG, त्यानंतर FD आणि EF या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. त्यासाठी आता फर्स्ट तर बघा, मी EG फाइंड आउट करण्यासाठी जॉमेट्रिक मीन थेरम वापरतो. हा 90 डिग्री या वर्टेक्समधून F या वर्टेक्समधून आपण हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तो परपेंडिक्युलर हा त्या दोन पार्टचा जॉमेट्रिक मीन असतो. हे आपल्याला थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन सांगतो. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन या थेरमनुसार आपण काय सांगू शकतो, FG स्क्वेअर इक्वल टू काय, EG इंटू GD. यामध्ये मग मला सांगा FGची व्हॅल्यू दिली आपल्याला किती, 12 स्क्वेअर इक्वल टू EG आहे तसाच इंटू GDची लेंथ किती आहे 8. 12चा स्क्वेअर काय 144. हा 8 मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाइड इक्वल टू EG. आता मला सांगा 144 डिवायडेड बाय 8 जर केलं आपण तर EGची लेंथ काय येणार, 8 1 जा 8 राहिले 6, पुढचा घेतला 4 64, 8 8 जा 64, EG इक्वल टू 18. EGचं लेंथ आली 18. आता आपल्याला सेकंड म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे, FD. सेकंड म्हणजे FDची लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग FD म्हणजे बघा ही लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग आता ही लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ही तर लेंथ आली, ही किती लेंथ आली बरं बघा 18. आणि आता आपल्याला FDची लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग हा जर ट्रायंगल बघितला FGD तर तो राईट अँगल ट्रायंगल आहे. आपण पायथागोरस थेरमचा वापर करू शकतो. मग काय, इन ट्रायंगल FGD अँगल FGD इक्वल टू 90 डिग्री. FGD हा 90 डिग्री आहे. मग काय, बाय पायथागोरस थेरमनुसार आपण काय सांगू शकतो बरं इथं, पायथागोरस थेरमनुसार आपण बघा काय, FD स्क्वेअर इक्वल टू FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. FD स्क्वेअर इक्वल टू FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. कारण की FD हा हायपोटेनियस आहे. हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. FD स्क्वेअर, आता FDची तर व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, इक्वल टू FGची लेंथ किती आहे 12चा स्क्वेअर प्लस GDची लेंथ किती आहे 8चा स्क्वेअर. बघा इथं आपल्याला FGची लेंथ दिली आहे 12 आणि GDची लेंथ किती आहे 8. यावरून मी FD स्क्वेअर इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर लिहिलं. मग आता इथं बघा FD स्क्वेअर आहे तसा 12 स्क्वेअर किती 144 प्लस
8 स्क्वेअर म्हणजे 64. यावरून मग मला सांगा FD स्क्वेअर इक्वल टू 144 प्लस 64 म्हणजे ते किती येणार बरं? 208. आता 208ला आपल्याला कसं लिहिता येईल? 4च्या मल्टिपलमध्ये लिहिता येईल मला. मग 4च्या मल्टिपलमध्ये जर लिहिलं, 4ने याला भाग दिला 208ला, तर काय लिहिता येईल बरं? 208ला 4च्या मल्टिपलमध्ये इथं 5 येईल आणि म्हणजे 4 5 जा 20 आणि 4 2 जा 8. तसंच 52ला पण लिहिता येईल 4च्या मल्टिपलमध्ये, म्हणजे 4 इंटू अजून 4 इंटू 13 असं लिहिता येईल मला FD स्क्वेअर. मग FD स्क्वेअर इक्वल टू काय? 16 इंटू 13 या पद्धतीने लिहिता येईल. टेकिंग स्क्वेअर रूट FDची व्हॅल्यू काय येणार मग? स्क्वेअर रूट ऑफ 16 इंटू 13. इथं सांगतो टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतला आपण. यावरून काय लक्षात येईल? FDची लेंथ काय येणार बरं? FD इक्वल टू 4 स्क्वेअर रूट ऑफ 13. या पद्धतीने FDची लेंथ आली. बघा, फर्स्ट म्हणजे आपण EG कसा फाइंड आउट केला, तर हा जॉमेट्रिक मीन होता EG आणि GDचा, त्यावरून आपण EGची लेंथ फाइंड आउट केली. तसंच FDची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपण FGD हा राईट अँगल ट्रायंगल धरला आणि त्यामध्ये हा हायपोटेनियस होता. हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. त्यावरून मग 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर, त्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करून 208 आलं. FD स्क्वेअर इक्वल टू 208. त्यानुसार FDची लेंथ काय आली? FD स्क्वेअर इक्वल टेकिंग स्क्वेअर रूट म्हटल्यावर FDची लेंथ आली 16 स्क्वेअर रूट ऑफ 16 इंटू 13. 16चं स्क्वेअर रूट निघत आहे, त्यामुळे FD इक्वल टू काय? 4 स्क्वेअर रूट ऑफ 13. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे EFची लेंथ फाइंड आउट करायची आहे. चला, EFची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी मी FGE हा ट्रायंगल कन्सिडर करत आहे, जेणेकरून इथं 90 डिग्री असल्यामुळं आपण हायपोटेनियस EF घेऊन पायथागोरस थेरमने हे व्हॅल्यू EFची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. त्यामुळे ट्रायंगल FGE मध्ये अँगल FGE हा 90 डिग्री आहे. अजून आपल्याला दिलेला आहे EGची लेंथ आपण फाइंड आउट केली 18 आणि FG ऑलरेडी दिलेला आहे. FG आपल्याला दिले आहे 12 आणि हा EF जो आहे EF तो 90 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे, म्हणजे हायपोटेनियस आहे. म्हणून बाय पायथागोरस थेरमनुसार आपण काय सांगू शकतो? EF स्क्वेअर इक्वल टू EG स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर. त्यामध्ये मग सांगा EF स्क्वेअर इक्वल टू FGची लेंथ किती आहे? EGची लेंथ किती आहे? 18 स्क्वेअर प्लस FGची व्हॅल्यू काय? 12चा स्क्वेअर इक्वल टू EF स्क्वेअर इक्वल टू 18चा स्क्वेअर म्हणजे 324 प्लस 12 स्क्वेअर 144. त्यावरून EF स्क्वेअर इक्वल टू काय देणार? 8 6 आणि 468 या पद्धतीने. आता आपल्याला याचे फॅक्टर्स पाडावे लागतील. 460 मी इथं फॅक्टर पाडून घेतो 468चे. काय इन 4ने जर डिवाइड केलं तर 4 1 जा 4, 4 1 जा 4, इथं राहिले 2, 4 7 जा 117. 117ला 9ने जातोय भाग, 9ने दिले तर 13 येईन, म्हणजे काय 4 इंटू 9 इंटू 13. म्हणजेच EF स्क्वेअरला कसं लिहिता येईल मला बघा? 36 इंटू 13. बरोबर, 4 इंटू 9 म्हणजे काय? 36 आणि हा इंटू 13. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. काय दिसेल मग? EF इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 36 इंटू 13. 36चा स्क्वेअर रूट निघत आहे, त्यामुळे EF इक्वल टू काय येणार? 6 स्क्वेअर रूट ऑफ 13 युनिट. म्हणजे आपल्याला तिन्ही व्हॅल्यू आल्या. फर्स्ट म्हणजे कोणती व्हॅल्यू आली? तर EGची लेंथ मिळाली. EGची लेंथ किती होती? 18 युनिट. त्यानंतर सेकंड म्हणजे आपल्याला काय? FD आपण फाइंड आउट केला. FD किती आला आपल्याला? 4 स्क्वेअर रूट ऑफ 13 युनिट.
आणि लास्ट म्हणजे आपण EF फाइंड आउट केला पायथागोरस थेरमने. EF काय आला 6 स्क्वेअर रूट ऑफ 13 युनिट या पद्धतीने. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. बघा 8 क्वेश्चन काय आहे आपला. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. डायगोनल ऑफ अ रेक्टँगल फाइंड आउट करायचा आहे. हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 12 सेंटीमीटर. लेंथ आणि ब्रीथ दिलेली आहे, त्यावरून डायगोनल फाइंड आउट करायचं. परत आता यावर पायथागोरस थेरम यूज करता येईल आपल्याला. त्यासाठी मी आता इथं बघा डायग्राम ड्रॉ केली. एक ABCD हा एक रेक्टँगल घेतलेला आहे. इथंच सांगतो आपण गिवनमध्ये लिहूत. गिवन क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल. त्याची लेंथ दिलेली आहे 35 सेंटीमीटर, म्हणजे BCची लेंथ दिली आहे 35 सेंटीमीटर आणि AB म्हणजे ब्रेडची लेंथ दिली आहे 12 सेंटीमीटर. यावरून मला फाइंड आउट करायचं आहे ACची लेंथ फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला त्याच्या डायगोनलची लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग काय बाय पायथागोरस थेरम इथं लिहितो. इन ट्रायंगल ABC अँगल ABC हा 90 डिग्री दिसत आहे. देअरफोर बाय पायथागोरस थेरम नुसार आपण काय सांगू शकतो. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर म्हणजे 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर. 12चा स्क्वेअर काय असतो 144 आणि 35चा स्क्वेअर कसं करतो. आता इथं युनिट प्लेसला 5 आहे, त्यामुळे आधी 5चा स्क्वेअर 25 आणि याच्या पुढचा एक नंबर 4. 3 × 4 12 म्हणजे 1225. आता इथं 144 प्लस 1225 इक्वल टू काय येणार 4 + 5 9 4 + 2 6 1 + 2 3 आणि 1 म्हणजे AC स्क्वेअर इक्वल टू काय आलं 1369. हा कोणाचा स्क्वेअर आहे तर बघू आपण 37 × 37 करून बघतो मी. 7 7 7 जा 49 4 कॅरी 7 3 जा 21 आणि 4 25 0 3 7 जा 21 2 कॅरी 3 3 जा 9 आणि 2 11 9 6 3 1 1369 म्हणजेच काय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. Therefore AC equal to 37 centimeter. Therefore diagonal of rectangle इक्वल टू 37 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण ते आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन 9th क्वेश्चन काय आहे. आपल्याला इथं एक डायग्राम काढली आहे. PRQ हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामध्ये PM हा मेडियन आहे, म्हणजे M हा मिड पॉईंट आहे RQचा. त्यावरून PM मेडियन असेल ट्रायंगलचा. इन द फिगर M इज द मिड पॉईंट ऑफ QRचा मिड पॉईंट आहे. अँगल PRQ हा 90 डिग्री आहे. त्यावरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा. PQ स्क्वेअर इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एकदम सोपा आहे हा थेरम. म्हणजे हे प्रूव्ह करण्याचा पार्ट जो आहे आपल्याला प्रूव्ह करायला दिलेला पार्ट आहे, आपल्याला पायथागोरस थेरमचा वापर करून प्रूव्ह करायचा आहे. बघू आपण काय आहे नेमकं. आधी मी गिवन पार्ट लिहून घेतो. बघा फर्स्ट म्हणजे मी ट्रायंगल ड्रॉ करून घेतला आणि गिवन पार्ट लिहून घेतलं. इन ट्रायंगल PQR अँगल PRQ इज 90 डिग्री. M इज द मिड पॉईंट ऑफ RQ. देअरफोर यावरून काय लिहिता येईल मला RM आणि MQ हे दोन्ही पण इक्वल आहेत, इक्वल लेंथचे आहेत. यावरून प्रूव्ह काय करायचं आहे मला. PQ स्क्वेअर इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. हे प्रूव्ह करण्यासाठी मी फर्स्ट म्हणजे मोठा ट्रायंगल कन्सिडर करतो. इन ट्रायंगल PRQ
अँगल PRQ हा 90 डिग्री आहे बरोबर. मग यावर पायथागोरस थेरम यूज करू शकतो. बाय पायथागोरस थेरमवरून आपण काय लिहू शकतो बरं, तर PQ स्क्वेअर, बघा हायपोटेनियस काय आहे PQ स्क्वेअर इक्वल टू काय PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर, PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर बरोबर. आता इथं लक्षात घ्या, याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणतो. PQ स्क्वेअरची व्हॅल्यू आली PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर बरोबर. आता आपल्याला नेक्स्ट म्हणजे दुसरा ट्रायंगल जो की राईट अँगल ट्रायंगल आहे PRM हा कन्सिडर करतो. इन ट्रायंगल PRM या ट्रायंगलमध्ये काय लक्षात येतं आहे बघा, अँगल PRM हा 90 डिग्री आहे बरोबर. अँगल PRM हा 90 डिग्री. मग यावर पण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. बाय पायथागोरस थेरम यामध्ये काय यूज करू शकतो आपण, PM स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर बरोबर. मग इथं लिहितो मी PM स्क्वेअर इक्वल टू काय PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर, PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर बरोबर. आता यामध्ये बघा RM जर बघितला आपण तर इथं लिहिलेलं आहे मी बघा, RM इक्वल टू काय आहे MQ, पण तेच कोणाचे पार्ट आहेत RQचे, आणि RQच्या ते काय असतील बरं हाफ पार्ट असतील. हे आपण M हा मिड पॉईंट आहे त्यामुळे सांगू शकतो. त्यामुळे मी RMच्या जागेवर काय लिहू शकतो बरं, RQ डिवायडेड बाय 2 बरोबर. तेच लिहितो आता मी, म्हणजेच काय PM स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RMच्या जागेवर काय RQ डिवायडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर. इथं रिझन देतो गिवन आहे त्यामुळे लिहिलं हे. पण मी तसं का लिहिलं, तर इथं बघा फर्स्ट पार्टमध्ये RQ दिसत आहे, मला त्या RQच्या जागेवर RQ स्क्वेअरच्या जागेवर ही व्हॅल्यू पुट करायची, याची RQ स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करायची, कारण की इथं ह्या प्रूफमध्ये RQ हा पार्ट नाही. त्यामुळे इथं PM स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर केला तर RQ स्क्वेअर डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर काय येणार 4, आणि या पूर्ण इक्वेशनला मी 4ने मल्टिप्लाय करून घेतो. 4ने मल्टिप्लाय केलं तर काय दिसेल, 4PM स्क्वेअर इक्वल टू 4PR स्क्वेअर प्लस ह्या 4ला 4 कॅन्सल होऊन जाईन आणि RQ स्क्वेअर राहीन. मी काय केलं मल्टिप्लाय बाय 4, 4ने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. यावर मी आता या 4PR स्क्वेअरची साईड बदलतो. 4PR स्क्वेअर प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस काय दिसेल 4PM स्क्वेअर मायनस 4PR स्क्वेअर इक्वल टू RQ स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर मी सेकंड म्हणतो. आणि ही जी व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर सेकंड ते मी इक्वेशन फर्स्टमध्ये सबस्टिट्यूट करतो RQ स्क्वेअरच्या जागेवर. काय दिसेल मग, सबस्टिट्यूट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट, सबस्टिट्यूट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट. मग आता इक्वेशन सेकंड बघा काय आहे, RQ स्क्वेअरची व्हॅल्यू आली आपल्याला. RQ स्क्वेअर काय आला आहे 4PM स्क्वेअर मायनस 4PR स्क्वेअर. ही जी व्हॅल्यू आहे मी इक्वेशन फर्स्टमध्ये, इक्वेशन फर्स्ट काय आहे बघा आपलं PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर, हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. त्यामध्ये मी RQ स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करतो, म्हणजे काय दिसेल PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर आहे तसाच प्लस RQ स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे 4PM स्क्वेअर मायनस 4PR स्क्वेअर. आता बघा PQ स्क्वेअर इक्वल टू मी 4PM स्क्वेअर आहे तसाच लिहून घेतो, प्लस साईन होतं त्याला आहे तसाच, आणि इथं बघा मायनस 4PR स्क्वेअर आणि 1PR स्क्वेअर प्लस 1PR स्क्वेअर, दोघांना वेगवेगळे साईन आहेत, दोघांची सबट्रॅक्शन होणार. 4मधून 1 गेले राहिले 3 आणि मोठ्या नंबरचं साईन मायनस, म्हणजेच काय मायनस 3PR स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह करायचा पार्ट काय होता बघा PQ स्क्वेअर इक्वल टू 4PM स्क्वेअर
मायनस 3pr². बघा pq² इक्वल टू 4pm² मायनस 3pr². हे प्रूव्ड. आपला जो पार्ट आहे तो प्रूव्ह झाला. काय केलं लक्षात घ्या, फर्स्ट टर्म PRQ हा राईट अँगल ट्रायंगल होता. मी तो कन्सिडर करून पायथागोरस थेरम यूज करून pq² इक्वल टू pr² प्लस rq² लिहून घेतलं. पण आपल्या प्रूफ या पार्टमध्ये rq² कुठंच दिसत नाही आपल्याला. त्यामुळे मी ही व्हॅल्यू PRM हे कन्सिडर केलं. तो कन्सिडर करून परत पायथागोरस थेरम यूज करून pm² इक्वल टू pr² प्लस rm² लिहिलं. पण rmची व्हॅल्यू rqमध्ये लिहून घेतली. rm इक्वल टू काय, rq/2 ती व्हॅल्यू लिहून घेतली. rq/2 तो स्क्वेअर घेतल्यानंतर काय दिसतंय आपल्याला, pm² इक्वल टू pr² प्लस rq² डिवायडेड बाय 4 आणि 4ने मल्टिप्लाय करून घेतलं दोन्ही साईडला. काय लक्षात येतं आहे, 4pm² इक्वल टू 4pr² प्लस ह्या 4ला 4 कॅन्सल rq² आणि या 4pr² साईड बदलली कारण की मला फक्त rq² व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, जेणेकरून मी इक्वेशन फर्स्टमध्ये ती सबस्टिट्यूट करेन. त्यामुळं मी 4pr² साईड बदलली. 4pm² मायनस 4pr² इक्वल टू rq². हे इक्वेशन नंबर सेकंड आलं. ते इक्वेशन नंबर सेकंड इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केलं कारण की आपल्याला जो पार्ट प्रूव्ह करायचा होता त्यामध्ये rq² कुठंच दिसत नाही. त्यामुळे rq² ची व्हॅल्यू मी पुट केली इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये. इक्वेशन फर्स्ट काय होतं, pq² इक्वल टू pr² प्लस rq². देअरफॉर इक्वेशन फर्स्ट काय दिसेल, pq² इक्वल टू pr² आहे तसाच आणि rq² ची व्हॅल्यू काय, 4pm² मायनस 4pr². ती व्हॅल्यू इथं लिहून घेतली. पण जर तुम्ही बघितलं इथं pr² दोन टर्म दिसतात, एकाला प्लस साईन आहे एकाला मायनस साईन आहे. आणि या मायनस 4pr² मधून 1pr² सबट्रॅक्ट केल्यावर राहिलं काय, मायनस 3pr². देअरफॉर pq² इक्वल टू 4pm² मायनस 3pr². हेन्स द थेरम इज प्रूव्ह. म्हणजे आपला जो पार्ट प्रूव्ह करायला दिला होता आपल्याला pq² इक्वल टू 4pm² मायनस 3pr² हे प्रूव्ह झालं. आता आपला लास्ट क्वेश्चन आपण बघू. आता 10वा क्वेश्चन पाहू आपण. 10वा क्वेश्चन काय आहे बघा, वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे दोन बिल्डिंग आहेत एकमेकांपुढे आणि दोघांच्या वॉल्स ज्या आहेत एकमेकांना पॅरलल आहे, मधून एक रोड गेलेला आहे. अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. बघा मी एक इथं डायग्रॅम काढलेली आहे. या डायग्रॅममध्ये काय लक्षात येत आहे की इथं एक रोड आहे. हा BC म्हणजे रोड घेतला आहे मी आणि AB आणि CD या बिल्डिंगच्या वॉल्स आहेत आणि यामध्ये एक लॅडर ठेवली, जी की लॅडर आता त्यांनी इन्फॉर्मेशनमध्ये काय दिले आपल्याला बघा, अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. बघा एक लॅडर ठेवली मध्ये, रस्त्याच्या कुठंतरी मध्ये ठेवली असेल आणि तिथून ती लॅडर पहिल्या बिल्डिंगवर टाकली तर पहिल्या बिल्डिंगच्या किती हाईट, कोणत्या टॉपवर जात आहे, 4 मीटरला जात आहे. म्हणजे A या पॉईंट दिसत आहे तिथं त्या लॅडरचा टॉप दिसत आहे आपल्याला. त्यावरून एक राईट अँगल ट्रायंगल झालेलं दिसतो. सेम आता ती लॅडर फक्त फिरवली, हा पॉईंट चेंज न करता फक्त ती या बिल्डिंगवर प्लेस केली. तर बघा, ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साईड ऑफ द स्ट्रीट, अदर साईडला टर्न केली तर काय होतं आहे, इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट अ हाईट 4.2 मीटर. बघा ही लॅडर आता या साईडला टर्न केली तर ती काय होत आहे, तर दुसऱ्या बिल्डिंगच्या विंडोपाशी म्हणजे 4.2 मीटरवर तिथं विंडो आहे त्यावरती जाऊन त्या टॉप प्लेस होत आहे. फाइंड विड्थ ऑफ द स्ट्रीट. त्यामुळं आपल्याला BCची लेंथ म्हणजे त्या रोडची विड्थ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इथं बघा मी काय फाइंड आउट केलं आहे, AB इज अ फर्स्ट बिल्डिंग, CD is a second building, AE and ED जे आहे ती लॅडर आहे, ती किती मीटरची आहे, 5.8 मीटर लॉंग आहे ती लॅडर.
टू फाइंड विड्थ फाइंड आउट करायची आपल्याला, विड्थ ऑफ द स्ट्रीट BC फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आता इथं 2 राईट अँगल ट्रँगल आलेले दिसतात. 2 राईट अँगल ट्रँगल आले तर आपण पायथागोरस थेरमचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. फर्स्ट तर मी ट्रँगल इन ट्रँगल ABE फाइंड आउट. ABE यामध्ये काय लक्षात येत आहे, अँगल ABE हा 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरमनुसार आपण काय सांगू शकतो, तर AE स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर. AE स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर. यामध्ये व्हॅल्यू पुट करू. AEची व्हॅल्यू 5.8 आहे. 5.8 स्क्वेअर इक्वल टू ABची व्हॅल्यू 4 स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर. आता 5.8चा स्क्वेअर करू आपण इथं. 5.8 इंटू 5.8 जर केलं तर 8 8 जा 64, 6 कॅरी, 8 5 जा 40, 40 आणि 6 46 0, 5 8 जा 40, 4 कॅरी, 5 5 जा 25, 25 आणि 4 29, 4 6 9 आणि 4 13, 1 कॅरी 3, काय येणार 33.64 आणि 4चा स्क्वेअर काय 16 प्लस BE स्क्वेअर. आता 16ची साईड बदलतो, प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस, काय दिसेल 33.64 मायनस 16 इक्वल टू BE स्क्वेअर. काय येणार, यातून सबट्रॅक्ट केले तर 17.64 इक्वल टू BE स्क्वेअर. आता 17.64 कशाचा स्क्वेअर आहे ते बघू आपण. तर इथं मी 1764चे फॅक्टर्स पाडतो. मग आता इथं काय 4ने भाग जात आहे. 4ने भाग दिला तर काय 4 4 जा 16, 1 कॅरी, पुढचा घेतला 6, 4 4 जा 16 आणि 4 1 जा 4. 441 हा 21चा स्क्वेअर आहे म्हटल्यावर इथं काय 21 ने भाग दिला 21 आणि इथं 21 म्हटल्यावर इथं 1 म्हटल्यावर यालाच काय लिहिता येईल मला बघा आता 21 इंटू 4, 21 इंटू 2चा स्क्वेअर असेल तो, बरोबर. कारण की यातून जोडी पकडतो ना, 4 हा 2चा स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट घेताना आपण. इथं 21 आणि 21 इंटू 2, 21 इंटू 2 काय येणार बरं 42 म्हणजे 4.2चा स्क्वेअर आहे तो. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड म्हणलं बोथ साईड तर BEची व्हॅल्यू काय येईन, BE इक्वल टू 4.2 मीटर. BEची तर व्हॅल्यू आली. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ECची व्हॅल्यू. ECची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आता हा ट्रँगल कन्सिडर करतो DCE. मग इन ट्रँगल DCE यामध्ये काय लक्षात येतं, अँगल DCE हा 90 डिग्री आहे. मग काय बाय पायथागोरस थेरमनुसार आपण काय सांगू शकतो, तर DE स्क्वेअर इक्वल टू DC स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर. DE स्क्वेअर इक्वल टू DC स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर. इथं ECची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. DE स्क्वेअर म्हणजे 5.8चा स्क्वेअर इक्वल टू DCची व्हॅल्यू 4.2 त्याचा स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर. पण मागच्याच ह्याच्यात आपण बघा 5.8चा स्क्वेअर काढला होता. 5.8चा स्क्वेअर किती आला होता 33.64 आणि 4.2चा पण स्क्वेअर माहिती झाला आता आपल्याला किती आहे तो 17.64. ती आपण यामध्ये व्हॅल्यू पुट करू तर काय दिसेल बघा. मग काय येईन 33.64 इक्वल टू 17.64 प्लस EC स्क्वेअर. आता यामध्ये 17.64 प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस 33.64 मायनस 17.64 इक्वल टू EC स्क्वेअर. या दोघांची सबट्रॅक्शन केली तर काय येईन EC स्क्वेअर इक्वल टू 16. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. EC इक्वल टू काय दिसेल, EC इक्वल टू 4 मीटर. आता आपल्याला विड्थ ऑफ स्ट्रीट काढायचा आहे. विड्थ ऑफ स्ट्रीट
म्हणजे काय आहे पूर्ण बी सीची लेंथ, आणि बी सी म्हणजे काय बी ई प्लस ई सी, बी ई प्लस ई सी. तर रिजन देणार बी ई आणि सी हे एका स्ट्रेट लाईनवर आहेत आपल्या डायग्राममध्ये. मग मला सांगा बी ईची व्हॅल्यू आपल्याला आली 4.2 मीटर प्लस 4 मीटर इक्वल टू काय बरं बघा, बी ईची व्हॅल्यू 4.2 मीटर आहे आणि ई सीची व्हॅल्यू 4 मीटर. त्यावरून 4.2 प्लस 4 किती येणार 8.2 मीटर. म्हणजेच आपल्याला विड्थ ऑफ स्ट्रीट मिळाली 8.2 मीटर. हे लक्षात घ्या. काय केलं लक्षात घेऊ आपण इथं. फर्स्ट तर या दोन्ही पण बिल्डिंग या एकमेकांना पॅरलल होत्या, मधून एक रोड गेलेला होता. रोडची विड्थ होती बी सी आणि बिल्डिंग ए बी आणि डी सी यामध्ये मी एक लॅडर ठेवली. लॅडर ही फर्स्ट बिल्डिंगवर 4 मीटर या टॉपवर जाऊन टच होत आहे. त्याचा टॉप 4 मीटर अंतरावर मीटरवर जाऊन टच होत आहे. आणि ती जर लॅडर टर्न केली तर दुसऱ्या बिल्डिंगवर म्हणजे हा पॉईंट सेम राहून दुसऱ्या बिल्डिंगवरती त्याचा टॉप 4.2 मीटर हाईटवर टच होत आहे. यावरून आपण ती डायग्रॅम काढली. त्यावरून आपल्याला लक्षात काय आलं, इथं 2 राईट अँगल ट्रँगल दिसत आहेत आपल्याला. हे 2 राईट अँगल ट्रँगलचा वापर करून आपण बी सीची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे त्याची विड्थ फाइंड आउट करणार आहोत, त्या स्ट्रेटची विड्थ फाइंड आउट करणार आहोत. त्यासाठी फर्स्ट ट्रँगल कन्सिडर केला. इन ट्रँगल ए बी, अँगल ए बी हा 90 डिग्री आहे. बाय पायथागोरस थेरमचा वापर करून ए स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 5.8 स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. 5.8चा स्क्वेअर इक्वल टू 33.64 इक्वल टू 4चा स्क्वेअर 16. तो 16 प्लस आहे, त्या साईडला गेल्यावर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू 17.64 आलं. त्यावरून बीची व्हॅल्यू आली 4.2 मीटर. आता यानंतर आपल्याला हा ट्रँगल डी सी ई हा या ट्रँगलमध्ये अँगल सी हा 90 डिग्री आहे. त्यामुळे परत बाय पायथागोरस थेरम मी डी स्क्वेअर इक्वल टू डी सी स्क्वेअर प्लस ई सी स्क्वेअर लिहून घेतलं आणि यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. डीची व्हॅल्यू 5.8 त्याचा स्क्वेअर इक्वल टू डी सीची व्हॅल्यू 4.2चा स्क्वेअर प्लस ई सी स्क्वेअर. 5.8चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, तो किती आहे 33.64 इक्वल टू 17.64 प्लस ई सी स्क्वेअर. याची साईड बदलली, प्लस होता 17.64, त्या साईडला गेल्यावर मायनस काय आलं 33.64 मायनस 17.64 ई सी स्क्वेअर इक्वल टू 16. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड ई सी इक्वल टू 4 मीटर. विड्थ ऑफ स्ट्रीट इक्वल टू काय बी सी. पण बी सी आपल्याला माहिती आहे काय आहे बी ई प्लस ई सी. त्यामुळं मी इथं लिहून घेतलं बी सी इक्वल टू बी ई प्लस ई सी. बी ई आणि सी एका स्ट्रेट लाईनवर होते. बी ईची लेंथ फाइंड आउट केली 4.2 मीटर प्लस ई सीची लेंथ 4 मीटर. बी सी इक्वल टू 8.2 मीटर. देअरफॉर विड्थ ऑफ अ स्ट्रीट इज 8.2 मीटर. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2.1 हा अभ्यासला. पुढच्या लेक्चरला आपण पायथागोरस थेरममधील अपोलोनियस थेरम आणि ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याचा प्रॅक्टिस सेट पाहून चॅप्टरमधील शेवटची कन्सेप्ट पाहणार आहोत. थँक्यू.